जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात लाडक्या बहिणींसाठी एप्रिल हप्ता संदर्भातील काही महत्त्वाचे या ठिकाणी अपडेट आलेले आहेत। तर एप्रिलचा जो काही हप्ता आहे म्हणजेच एप्रिल महिन्यात लाडकी बहीणच जो काही हप्ता आहे तो अनेक बहिणांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे, त्यामुळे अनेक चर्चांना इथे उधाण आलेलं आहे। आपल्याला माहीतच असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिलांना आर्थिक मदत केली जाते। या योजनेचा आर्थिक उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्याच्या जीवनात एक आधार देणे आहे। या अनुषंगाने एप्रिलचे पेमेंट सादर करण्याबाबत एक नवीन माहिती आलेली आहे। आपल्याला माहीतच असेल की लाडकी बहीण योजना संदर्भातील योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातल्या महिलांना मिळतो। त्याचबरोबर महिलांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं लागतो। सरकार या महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करत आहे। यामुळे महिलांना स्वतःची आर्थिक स्वावलंबन वाढवण्याची इथे संधी मिळाली जाते। परंतु लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 500 रुपये मिळण्याची शक्यता होती। ज्या बहिणींना PM किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळतोय त्यांना इथून पुढे फक्त 500 रुपये प्रति महिना त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहे। तर नमो शेतकरी योजनेतून एकूण इथे 12,000 रुपये तुम्हाला मिळत आहेत। अशा लाभार्थ्यांना इथून पुढे फक्त 500 रुपये मिळणार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगून दिलं होतं, जे काय बाकीच्या योजनाच्या महिला लाभ घेत आहेत त्यांना फक्त इथे 500 रुपये मिळणार आहेत। ज्या महिला कोणत्याही योजनेचा इथे लाभ घेणार नाही आहेत त्यांना 1500 रुपये प्रति महिना त्यांच्या बँक खात्यामध्ये इथे पाठवले जातात। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2014च्या मध्य प्रदेश सरकारच्या योजनांवर आधारित आहे। 2023 मध्ये या योजनांची सुरुवात झाली आणि त्यानंतर आपल्याला यश भेटलं। तर जुलै 2023 ते मार्च 2024 पर्यंतचा सगळ्यांचा जो काही 9 महिन्याचा हप्ता आहे, जो काही लाभ आहे तो वितरित केला गेलेला आहे। तर राज्य सरकारने एप्रिल महिन्याचा हप्ता वितरणाची तयारी पूर्ण केलेली आहे आणि खास मुहूर्तावर म्हणजेच अक्षय तृतीया या शुभ दिवशी एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात इथे जमा केला जाईल। यामुळे महिलांना त्यांचे आर्थिक सहाय्य मिळेल आणि महत्त्वाच्या अपडेटनुसार इथं पाहू शकतो आपण। तर महत्त्वाची जे काही अपडेट होती त्यामध्ये असं दिलं होतं की योजनेला काही नवीन अटी नियम लागलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं की काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। विशेषतः ज्या महिलांनी जे काही विशिष्ट कृत्याने काम केल्याचे आढळते, काही महिलांना योजनेचा लाभ नाकारला जाऊ शकतो। त्यामुळे महिलांना या योजनेच्या पात्रतेसाठी नवीन मार्गदर्शक सूचना मिळतील आणि भविष्यातील प्रगती या योजना सुरू झाल्यानंतर महिलांना आर्थिक मदत मिळते, त्यांचं जीवनमान इथं सुधारलं जातं आणि काही महिलांना योजनेतून बाहेर ठेवण्याचे निर्णय इथे घेतले जातात। तर भविष्यात या योजनेच्या विस्तारामुळे अनेक महिलांना सहाय्य मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर महिलांना सशक्तीकरणासाठी सरकारने आणखी सुधारणा केली जाऊ शकते। तर महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या योजनेचा लाभ 2100 रुपये प्रति महिना करण्याचे आश्वासन दिले जाते। या बाबीचा पुढील काळात ठराविक विचार होईल असं त्यांनी सांगितले। तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती इथे तुम्हाला तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल। म्हणजे लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती तुमच्या अकाउंटमध्ये पाठवला जातो। सविस्तर अपडेट चॅनलवरती इथे टाकलेले आहेत, तर लवकरात लवकर इथे पाहून घ्यायचा आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।